Hello everyone, welcome to the online platform of Abhinav Academy. Today we will start with a very important and interesting topic from class 12 physics, that is current electricity. So what is meant by current? This is a basic definition of current. So as we know, the current is a rate of flow of charge. Current is a rate of flow of charge. So current I can be written as charge upon time. So that time factor is important. This rate is important. Okay. So बऱ्याच वेळेला आपण करंट म्हणजे फक्त रेट ऑफ करंट म्हणजे फ्लो ऑफ चार्ज म्हणतो. तर रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज, सपोज दोन कॅन्डिडेट्स आहेत, दोन कॅन्डिडेट्सना मी 10 क्वेश्चन्स दिलेत आणि एका कॅन्डिडेटनं मला ते 10 क्वेश्चन्स 10 मिनिटात सोडवून दिले, दुसऱ्या कॅन्डिडेटनं मात्र त्या 10 क्वेश्चन्ससाठी 10 दिवस लावले. तर दोघांच्या रेटमध्ये फरक आहे. एक्झॅक्टली तसंच आहे की चार्ज फ्लो होत असताना त्याचा रेट इम्पॉर्टंट आहे. सो करंट म्हणजे बेसिकली चार्ज अपॉन टाईम. इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आपण शिकलेलो आहे बानो, चार्ज म्हणजे एन इंटू ई. आपण क्यू न डिनोट करतोय चार्जला, क्यू इज इक्वल टू एन इंटू ई. सो एन म्हणजे काय? एन म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. एन म्हणजे काय? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि ई म्हणजे काय? ई म्हणजे चार्ज ऑन 1 इलेक्ट्रॉन. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 1 इलेक्ट्रॉनवरचा चार्ज असतो 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम. सो सेम फॉर्म्युल्याला मला असं लिहिता येईल, आय इज इक्वल्स टू क्यू अपॉन टी, चार्ज अपॉन टाईम, अँड चार्ज कॅन बी रिटर्न ॲज एन ई बाय टी. सो थोडंसं बेसिक गोष्टी बघूयात. युनिट्स. सो करंटचं युनिटकडे जाऊयात आपण. सो चार्जचं युनिट असतं बानो कुलोम आणि टाईमचं युनिट असतं सेकंड. कुलोम अपॉन सेकंड इज नथिंग बट दी एम्पियर. कुलोम अपॉन सेकंड इज नथिंग बट दी एम्पियर. सो युनिट ऑफ करंट इज एम्पियर. ओके. देन बऱ्याच वेळेला असा एक प्रश्न डोक्यामध्ये येतो की यस, करंट इज स्केलार और वेक्टर. करंट इज अ स्केलार क्वांटिटी और वेक्टर क्वांटिटी. सो द आन्सर इज टेन्सर. आन्सर इज टेन्सर क्वांटिटी. आता पुन्हा प्रश्न असा येतो की सर विचारताना विचारलं की करंट हा स्केलार आहे की वेक्टर, आणखी आन्सर देताना टेन्सर. हा काय प्रकार आहे? आम्ही तर दोनच क्वांटिटी शिकलो. यस, ॲक्च्युली जर तुम्हाला फक्त स्केलार और वेक्टर असं जर ऑप्शन्समध्ये दिसले तर तुम्हाला कन्सिडर करायचं आहे स्केलारला, स्केलार क्वांटिटी. पण जर स्केलार, वेक्टर आणखी टेन्सर असे जर ऑप्शन आले तर तुम्हाला के टेन्सरला सिलेक्ट करायचं आहे. आता स्केलार म्हणजे काय? स्केलार म्हणजे दोज क्वांटिटीज विच आर हॅव्हिंग ओनली मॅग्निट्यूड. आणि वेक्टर म्हणजे काय? मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. मग आता पुन्हा असा एक प्रश्न येतो की सर करंटला डायरेक्शन तर आहे, करंटला डायरेक्शन तर आहे, मग पुन्हा स्केलार का? सपोज के एक ही केस कन्सिडर करा. दोन कंडक्टर आहेत सर. एका कंडक्टरमधून करंट आला 2 एम्पियर, दुसऱ्या कंडक्टरमधून करंट आला 3 एम्पियर. तर आपण याचा आन्सर लिहितो 5 एम्पियर. आपण या ठिकाणी कुठल्याही व्हेक्टर लॉचा यूज करत नाही. आपण के 2 एम्पियर 3 एम्पियरमध्ये एक सपोज अँगल आहे 60 डिग्री, तर आपण इथं व्हेक्टर ॲडिशन केलेली नाही आहे, आपण इथं स्केलार ॲडिशन केले. ओके. सो व्हेक्टरचे रूल्स इथं फॉलो होत नाही, त्यामुळे करंटला आपण स्केलार क्वांटिटी कन्सिडर करतो, व्हेक्टर नाही. ओके. सो या सगळ्या गोष्टी थोड्याशा बेसिक्स झाल्या करंटबद्दल. हे पुढं जाऊ. नेक्स्ट के करंटचे टाईप्स बनव. करंटचे 2 टाईप्स आहेत, बेसिक 2 टाईप्स आहेत. एक ॲव्हरेज करंट आणि एक इन्स्टंटेनियस करंट. इथं तुम्हाला डेफिनेशन दिसालेत. ॲव्हरेज करंट म्हणजे काय? द टोटल अमाऊंट ऑफ चार्ज पासिंग थ्रू अ कंडक्टर इन अ गिवन टाईम इंटरवल. एक सर्टन टाईम इंटरवल दिलेला असणार, 2 टाईमच्या व्हॅल्यू दिल्या असतील T1 T2, आणि त्या टाईममध्ये किती करंट फ्लो झाला त्याला आपण म्हणतो ॲव्हरेज करंट. मग ॲव्हरेज करंटला रिप्रेझेंट कसं करतो आपण? आय ॲव्हरेज इज इक्वल्स टू डेल्टा क्यू अपॉन डेल्टा टी. सर डेल्टा क्यू म्हणजे काय हो? क्यू फायनल मायनस क्यू इनिशियल आणि टी डेल्टा टी म्हणजे टी फायनल मायनस टी इनिशियल. सो या ठिकाणी ज्यावेळी तुम्हाला 2 टाईम देणार, इनिशियल टाईम आणखी फायनल टाईम,
तर त्यावेळी के तुम्हाला ते ॲव्हरेज करंट विचारणार आहेत, लक्षात घ्या. पण जर तुम्हाला इन्स्टंटेनियस करंट म्हटलं, नावामध्येच आहे इन्स्टंटेनियस, त्या पर्टिक्युलर इन्स्टंटला किती करंट. सो इन्स्टंटेनियस करंट इज द अमाउंट ऑफ चार्ज पासिंग थ्रू अ कंडक्टर ॲट अ मुवमेंट ऑफ टाइम, ॲट अ मुवमेंट ऑफ टाइम. ओके, त्या पर्टिक्युलर मुवमेंटला किती करंट आहे. सो ओके, त्यावेळी आपण आय इन्स्टंटेनियस फाइंड करतो डी क्यू बाय डी टी. सो तुम्हाला एक टाईमची व्हॅल्यू दिलेली असणार आहे, पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं डी क्यू बाय डी टी, आणि तिथं टीची काय असेल ती T1 व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट करायची आहे. सो लक्षात ठेवा, ज्यावेळी एक टाईम देणार म्हणजे ते तुम्हाला त्या इन्स्टंटला करंट विचारले, दॅट इज इन्स्टंटेनियस करंट. आणि ज्यावेळी तुम्हाला टाईम इंटरवल देणार, 2 टाईम देणार, त्यावेळी ते तुम्हाला ॲव्हरेज करंट विचारलेत, की त्यावेळी हा ॲव्हरेज करंटचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. नेक्स्ट म्हणून एक थोडेसे न्यूमरिकल्स बघूया. ओके, सो पूर्ण ह्या लेक्चरमध्ये खूप चांगले चांगले न्यूमरिकल्स आपल्याला बघायचे आहेत. की हे लेक्चर असेल, पुढचं लेक्चर असेल, सिरीज, ह्या पूर्ण टॉपिकमध्ये आपल्याला की जेवढे जेवढे पॉसिबल व्हरायटीज आहे एक्झामला येऊ शकतात सगळे बघायचे आहेत. त्याच्यामध्ये की टाईप वाईज मी न्यूमरिकल केलेत. इथं बघू शकता तुम्ही टाईप नंबर 1 सिम्पल न्यूमरिकल्स आहेत, ॲव्हरेज करंट, इन्स्टंटेनियस करंट वगैरे काढण्याचे किंवा करंटच्या बेसिक फॉर्म्युल्यावरचे न्यूमरिकल्स. सो इथं बघा, इफ द इलेक्ट्रॉनिक चार्ज इज, आपल्याला दिलेला आहे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन दॅट इज ई. E is equal to 1.6 into 10 to the power minus 19 coulomb, fixed value असते. Then the number of electron passing through a section of wire. So number of electrons बद्दल ते बोलाले, number of electrons passing through the section of wire per second. Per second याचा अर्थ काय हो, टाइमची व्हॅल्यू किती घेणार आहे मी, 1 सेकंड. ओके, when the wire carries a current of 2 ampere, मला करंट दिलाय बाळांनो, I दिलेला आहे 2 ampere. सो मला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विचारतात ते. सो आत्ताच आपण बघितलं, अतिशय सिंपल बेसिक फॉर्म्युल्यावरचं एक्झाम्पल आहे. आय इज इक्वल्स टू क्यू अपॉन टी, आय इज इक्वल्स टू क्यू अपॉन टी, अँड क्यू कॅन बी रिटर्न ॲज अ एनी अपॉन टी. मला एन फाइंड करायचं आहे, सो एनला मला लिहिता येईल आय टी डिवायडेड बाय ई. सर मला आय दिलंय का, दिलंय. टी दिलंय का, दिलंय. ई माहिती आहे, सो पुट करूयात व्हॅल्यूज. आयची व्हॅल्यू आहे करंटची 2, टाईम दिलेला आहे पर सेकंड म्हणजे 1 सेकंड, आणि चार्ज दिलेला आहे 1.6 इंटू 10⁻⁻19. हे पॉईंट पहिला घोळ करते बघा, हे पॉईंट पहिला रिमूव्ह करून टाकत. ओके, पॉईंटच्या पुढे एक डिजिट आहे म्हणजे वरती 10 खाली 10 मल्टिप्लाय करा, 20/16 मल्टिप्लाइड बाय 10⁻19. सो हे येणार आहे 1.25 इंटू 10⁻19. सो ऑप्शन नंबर बघा, 1.25 इंटू 10⁻19, दॅट इज ओके, चार्ली इज द आन्सर. पुढं नेक्स्ट. ओके, सो सेम क्वेश्चन आहे, सेम टाईपचा नीटमध्ये विचारलेला आहे, AIPMTचा क्वेश्चन आहे 1994चा. बनो हा क्वेश्चन तुम्ही होमवर्कला घ्यायचा आहे, ठीक आहे, सेम टाईपचा क्वेश्चन. पुढं नेक्स्ट. Now see this. If a charge flowing through a wire as a function of time. Okay, so काहीतरी इक्वेशन दिलंय तुम्हाला क्यूचं. सपोज क्यूचं इक्वेशन आपण पकडूया, क्यू इज इक्वल टू 2t² प्लस 2, असं काहीतरी इक्वेशन आहे, ठीक आहे. सो फाइंड करंट ॲट t इक्वल्स टू 2 सेकंड अँड करंट फ्रॉम 0 to 2 सेकंड्स. आता बघा त्यांची क्वेश्चन विचारण्याची लँग्वेज बघा, त्यांनी पहिल्यांदा काय म्हणले की करंट पाहिजे आहे त्यांना 2 सेकंड्सला. 2 सेकंड म्हणजे टाइम डिफाईन केला आहे, एकच टाइम दिला आहे मला, एकच टाइम म्हणजे दे वॉन्ट इन्स्टंटेनियस करंट. त्या इन्स्टंटला किती करंट, सो दे वॉन्ट इन्स्टंटेनियस करंट, आणि करंट फ्रॉम 0 to 2 सेकंड्स म्हणजे इथं 2 टाइम दिलेत, 2 टाइम इंटरवल दिलेला आहे, म्हणजे ते ॲव्हरेज करंट बद्दल बोलालेत. ठीक आहे, आत्ताच आपण बघितलं तसं. सो ओके, बघा इथं या ठिकाणी इन्स्टंटेनियस करंट काढायचं असेल तर काय करायचं, डी क्यू बाय डी टी करायचं, बघा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि तुम्हाला जो टाइम दिलाय तो टाइम पुट करायचा. चलो त्या पद्धतीनं जाऊयात आपण. सो मला दिलेलं आहे सर क्यू इज इक्वल टू 2t² प्लस 2. ओके सर,
dq by dt, I instantaneous is equals to dq by dt, that is 2 into डेरिव्हेटिव्ह ऑफ टी स्क्वेअर. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ टी स्क्वेअर काय असतं आपल्याला माहिती आहे की जसं की आपण एक्स रेस टू एनचं डेरिव्हेटिव्ह एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन असं लिहितो, तसंच सिमिलरली की टी स्क्वेअरला मला असं लिहिता येईल 2 इंटू एनची व्हॅल्यू पुढे घेतली मी, टी रेस टू एक्सच्या ठिकाणी टी आहे, एन मायनस वन दॅट इज 2 मायनस वन, म्हणजे 2 इंटू 2 मायनस वन दॅट इज 1, सो 2t. सो ही व्हॅल्यू इथं पुट केली मानो 2t, येस, आणि 2 इज अ कॉन्स्टंट, सो याचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 0. सो हे मला मिळालं 4 इंटू टी. आता तुम्हाला जी व्हॅल्यू दिलेली आहे म्हणजे ज्या टाईमला तुम्हाला करंट पाहिजे तो पुट करा. टीची व्हॅल्यू 2 सेकंड्स दिले, सो पुट करा 2 सेकंड्स. सो 4 इंटू 2 दॅट इज 8 एम्पियर. सो तुम्हाला इन्स्टंटेनियस करंट जो आहे तो मिळाला 8 एम्पियर. ओके, त्या इन्स्टंटला करंट मिळाला 8 एम्पियर. नेक्स्ट तुम्हाला विचारले टाइम इंटरवल 0 to 2 सेकंड्समध्ये करंट. ठीक आहे, मग आता ॲव्हरेज करंटचा फॉर्म्युला कसा आहे, आय ॲव्हरेज इज इक्वल टू डेल्टा क्यू अपॉन डेल्टा टी. सो डेल्टा क्यू म्हणजे काय, क्यू फायनल मायनस क्यू इनिशियल, आणि डेल्टा टी म्हणजे टी फायनल मायनस टी इनिशियल. ओके सर, दोन टाइम दिलेत का, दिलेत. पहिल्यांदा फायनल टाइम पुट करा. फायनल टाइम किती आहे 2 मायनस इनिशियल टाइम किती आहे 0 सेकंड्स. ओके, आता फायनल चार्ज. आता फायनल चार्ज कधी मिळेल, ज्यावेळी फायनल टाइम पुट करणार. चार्जचं इक्वेशन कुठं इथं आहे, याच्यामध्ये टीची व्हॅल्यू पुट करा, फायनल टाइम 2 पुट करा, 2 इंटू 2चा स्क्वेअर होणार म्हणजे 2 इंटू 4 होणार, दॅट इज 8. 8 प्लस 2 होणार आहे 10. सो 10 मायनस इनिशियल चार्ज. सो चार्जचं इक्वेशन आहे इनिशियल टाइम पुट करा 0. सो 0 स्क्वेअर 2 इंटू 0 स्क्वेअर प्लस 2 दॅट इज 0 प्लस 2 दॅट इज 2. सो हे 10 मायनस 2 is 8. 8 by 2 that is a 4 ampere. If a charge through a wire is flowing as a function of time, ठीक आहे, आपल्याला Q चं काहीतरी इक्वेशन दिलेलं आहे इन टर्म्स ऑफ टाइम, दॅट इज टी स्क्वेअर प्लस 2t, आणि विचारलेलं आहे की करंट ॲट t इक्वल्स टू 2 सेकंड. इथं बघा करंटमध्ये एकच टाइम दिला आहे मला सर, की 2 सेकंड्सला करंट. मग पर्टिक्युलर त्या टाइमला किती करंट, म्हणजे त्या इन्स्टंटला किती करंट, म्हणजे ते विचारले इन्स्टंटेनियस करंट. अँड करंट फ्रॉम पुन्हा टाइम इंटरवल दिला आहे बघा 0 to 2 सेकंड्स. टाइमच्या 2 व्हॅल्यू दिलेत, म्हणजे ते विचारलेत ॲव्हरेज करंट. ठीक आहे. सो पहिल्यांदा आपण क्वेश्चन समजून घेतला की काय विचारलेत. आता प्रोसीड करूयात. इन्स्टंटेनियस करंट काढण्याची प्रोसेस मी तुम्हाला सांगितलं आहे, फॉर्म्युला सांगितला आहे, आय इन्स्टंटेनियस इज इक्वल टू डी क्यू बाय डी टी. डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि दिलेला जो काही टाइम आहे तो पुट करायचा. ठीक आहे सर, डेरिव्हेटिव्ह घेऊया आपण डी क्यू बाय डी टी. सो क्यू दिलेला आहे मला टी स्क्वेअर प्लस 2t. ओके, सो याचं डेरिव्हेटिव्ह घेऊया डी क्यू बाय डी टी. डेरिव्हेटिव्ह ऑफ टी स्क्वेअर इज 2t. सो तुम्हाला सगळ्यांना हा रूल माहिती आहे की एक्स रेस टू एन असेल तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह कसं घेतो आपण, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. सिमिलरली जर टी रेस टू 2 असेल तर याचं डेरिव्हेटिव्ह कसं घेणार, 2ला पुढं घ्या, पुन्हा टी ॲज इट इज 2 मधून 1 मायनस करा. बघा एनला पुढं घेतलं, एक्स ॲज इट इज एन मधून 1 मायनस केलं, तसं 2 मायनस 1 दॅट इज 2t. सो मी टी स्क्वेअरच्या ठिकाणी 2t लिहिलेला आहे, प्लस 2 कॉन्स्टंट आहे, फक्त टीचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे 1. सो 2t प्लस 2. हे झालं आपलं डेरिव्हेटिव्ह. आता के ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, दिलेले टाईमची व्हॅल्यू पुट करायची आहे 2 सेकंड्स. सो मला आय इन्स्टंटेनियस काढताना आय इन्स्टंटेनियस इज इक्वल टू 2t प्लस 2. नाव पुट t इक्वल्स टू 2 सेकंड्स. गिवन टाइम पुट करूयात आपण. सो मला मिळाला आय इन्स्टंटेनियस इज इक्वल टू 2 इंटू 2 प्लस 2 दॅट इज 4 प्लस 2 दॅट इज 6 एम्पियर. सो मला इन्स्टंटेनियस करंट मिळालेला आहे 6 एम्पियर. ओके, नेक्स्ट ॲव्हरेज 0 to 2 सेकंड्स. ॲव्हरेज करंटचा फॉर्म्युला आहे म्हणून आय ॲव्हरेज इज इक्वल टू डेल्टा क्यू अपॉन डेल्टा टी.
सर डेल्टा क्यू म्हणजे काय हो? क्यू फायनल मायनस क्यू इनिशियल. डेल्टा म्हणजे चेंज असतो, फायनल मायनस इनिशियल. आणि डेल्टा टी म्हणजे काय हो? टी फायनल मायनस टी इनिशियल. सो दोन टाइम दिलेत, इनिशियल टाइम आणि फायनल टाइम. इनिशियल टाइम पुट केला की इनिशियल चार्ज मिळणार, फायनल टाइम पुट केला की फायनल चार्ज मिळणार. इनिशियल टाइम आहे 0. सो इनिशियल टाइम पुट करूया सर. इनिशियल टाइम किती दिलेला आहे? इनिशियल टाइम आहे 0, फायनल टाइम आहे 2. सपोज मी इनिशियल टाइम 0 पुट केला, कशामध्ये पुट करायला पाहिजे? क्यूच्या इक्वेशनमध्ये. क्यूच्या इक्वेशनमध्ये 0 पुट केला तर मला चार्ज मिळेल 0, यस, मायनस. आता फायनल टाइम पुट करा. फायनल टाइम किती आहे? 2. तुम्हाला फायनल चार्ज मिळेल. सो 2 पुट करा. 2चा स्क्वेअर 4, 4 प्लस 2 इंटू 2 दॅट इज 4. म्हणजे 4 प्लस 4 8 येणार आहे. सो 8 मायनस 0 डिवायडेड बाय 2 मायनस 0. सो मला मिळालं 4 अँपियर. सो मला ॲव्हरेज करंट मिळाला या ठिकाणी 4 अँपियर. सो असे क्वेश्चन्स असणार आहेत, लक्षात घ्या. नेक्स्ट ओके, टाईप नंबर 2. आता टाईप नंबर 2 मध्ये आपल्याला स्लोप फाइंड करायचा. ग्राफिकल क्वेश्चन पण विचारले जाऊ शकतात. काय करतील ते की तुम्हाला अशा पद्धतीने एक ग्राफ देतील. ओके, सो ग्राफ कशाचा असणार आहे सर? क्यू वर्सेस टीचा ग्राफ असणार आहे. आणि तुम्हाला करंट विचारणार ते. सो आत्ताच आपण बघितलं करंट म्हणजे बेसिकली काय? डी क्यू बाय डी टी. सो सपोज अशा पद्धतीने मला एक ग्राफ दिलाय आणि एक 2 पॉईंट्स मी घेतले. मला ह्या ग्राफचा स्लोप काढायचा. स्लोप सपोज हा एक पॉईंट आहे, पॉईंट ए. याचा एक्स कोऑर्डिनेट आहे x1, वाय कोऑर्डिनेट आहे y1. दुसरा एक पॉईंट आहे पॉईंट बी, ज्याचा एक्स कोऑर्डिनेट आहे x2, वाय कोऑर्डिनेट आहे y2. तर स्लोप काढत असताना आपण काय करतो? स्लोप थीटा. स्लोप काढत असताना स्लोपचा फॉर्म्युला आहे बाळांनो. स्लोप म्हणजे डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. सो डेल्टा वाय मीन्स व्हॉट? चेंज इन वाय अपॉन चेंज इन एक्स. ह्यालाच तुम्ही म्हणता चेंज इन वाय मीन्स y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. सो इथं बघू शकताय तुम्ही, हे y2 आहे आणि हे y1 आहे. सो y2 मायनस y1 म्हणजे ही वाली टर्म असणार आहे डेल्टा वाय आणि ही वाली टर्म असणार आहे डेल्टा एक्स. सो स्लोप म्हणजे डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. आणि जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलात तर डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स म्हणजे टॅन थिटा येईल. टॅन थिटा म्हणजे काय असतं? टॅन थिटा म्हणजे अपोजिट बाय ॲडजेसंट. सो अपोजिट साइड डेल्टा वाय आणि ॲडजेसंट इज डेल्टा एक्स. सो स्लोप. सो ज्यावेळी लक्षात ठेवा आपल्याला क्यू वर्सेस टीचा ग्राफ देणार, चार्ज वर्सेस टाइमचा, आणि करंट विचारतील, तर सिम्पली काय करायला पाहिजे? स्लोप फाइंड करायला पाहिजे. सपोज असा काहीतरी ग्राफ दिलाय क्यू वर्सेस टीचा. तर आता इथं बघायला तुम्ही हॉरिझॉन्टल लाईन आली. सो हॉरिझॉन्टल लाईनसाठी हा फॉर्म्युला वापरा. स्लोप काढायचा तुम्हाला की स्लोप काढताना चेंज इन वाय अपॉन चेंज इन एक्स. आता वाय वाली टर्म चेंजेस होत नाही ना, वाय ॲक्सिसवरली सेमच आहे. सो चेंज इन वाय 0 आहे म्हणजे स्लोप काय असणार? 0. आलं लक्षात? सो हे थोडंसं फंडामेंटल्स होतं की याच्यावरचा ॲक्च्युअल एक्झाममध्ये जेईला विचारलेला क्वेश्चन्स आपण बघूया. तो क्वेश्चन असा आहे, इथं तुम्हाला 2 ॲक्सिस दिलेत सर, क्यू आणि टी, आणि विचारले काय? करंट. ओके, इथं आहे बघा करंट ॲट टी इक्वल्स टू 4 सेकंड्स. सो 4 सेकंडला करंट किती विचारलंय त्यांनी? सो त्यांनी काय विचारलंय आपल्याला? 4 सेकंडला करंट किती? 4 सेकंडला करंट किती? सो आता सिंपल आहे, काय प्रॉब्लेम नाही. आत्ताच बघितलं आपण की सो स्लोप काढावं लागेल. स्लोप म्हणजे काय असतं की डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. स्लोप काढायची गरजच नाही, लक्षात घ्या. टाइम 2 सेकंड्स पासून 6 सेकंडपर्यंत हॉरिझॉन्टल लाईन आहे. ह्याचा अर्थ काय? चार्जची व्हॅल्यू फिक्स आहे म्हणजे चेंज इन वाय काय आहे? 0. ह्या ग्राफचा स्लोप काय आहे? 0. मग स्लोप जर 0 असेल बाळांनो तर करंट पण काय असणार? 0. सो आन्सर आला आपलं 0 अँपियर. सो मनो नेक्स्ट टाईपकडे जाऊया. टाईप नंबर 3 फाइंडिंग क्यू. आतापर्यंत आपण करंट कॅल्क्युलेट केला होता. आता करंट नाही, आता चार्ज कॅल्क्युलेट करणार. तर कसं करता येईल बघूयात आपण. I is equals to dq by dt. Just we have seen I is equals to dq by dt. So dq can be written as a I into dt. Okay.
सो सपोज मला एक्झाममध्ये काहीतरी करंटचं इक्वेशन दिलेलं आहे टाईमच्या फॉर्ममध्ये. सो करंट इज अ फंक्शन ऑफ टाईम दिलेला आहे. सो मला जर डी क्यू पाहिजे असेल तर मी काय करणार आहे के सॉरी क्यू पाहिजे असेल तर मी काय करणार आहे, इंटिग्रेट करणार आहे दोन्ही साईडला. ओके, सो इथं डी लिहिलंय म्हणजे टाईमचे लिमिट असणार आहे T1 टू T2 काय असेल ते टाईम दिला असणार. ओके, सो इंटिग्रेशन ऑफ डी क्यू इज व्हॉट, क्यू. सो इंटिग्रेट करा फक्त करंटच्या इक्वेशनला, आपल्याला चार्ज मिळून जाईल. ठीक आहे, आयडिया क्लिअर करण्यासाठी पुन्हा एक एक्झाम्पल घेऊया. मेन्स, जेई मेन्स तुमच्या समोर आता एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की करंटचं इक्वेशन दिलंय आणि मला विचारलेलं आहे चार्ज. ओके, सो आता बघितलं त्या पद्धतीने जाऊयात. आता करंटचं इक्वेशन काय दिलंय बघूयात. I इज इक्वल्स टू अल्फा नॉट टी प्लस बीटा इंटू टी स्क्वेअर असं काहीतरी इक्वेशन मला दिलेलं आहे. आता अल्फा नॉट बीटाच्या व्हॅल्यूज वगैरे दिलेत. अल्फा नॉट दिलेला आहे 20 एम्पियर पर सेकंड, आणखी बीटाची व्हॅल्यू पण दिलेली आहे आपल्याला 8 एम्पियर पर सेकंड स्क्वेअर, आणि विचारलेला आहे मला क्यू, फाइंड क्यू. त्याच्यानंतर ना क्यू इन 15 सेकंड्स म्हणजे 0 to 15 सेकंड्स लिमिट दिलेला आहे के टाइम इंटरवल. जस्ट इंटिग्रेट करूयात. क्यू इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ आय डी टी 0 to 15. सो इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 15 आयचं इक्वेशन दिलेलं आहे ते बानो पुट करूयात. आयचं इक्वेशन आहे अल्फा नॉट टी प्लस बीटा इंटू टी स्क्वेअर डी टी. ओके, सो आता इंटिग्रेट करताना आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंट टर्मचं इंटिग्रेशन घेता येत नाही, आपण कॉन्स्टंट टर्म आउटसाइड द इंटिग्रेशन लिहितो. सो अल्फा नॉटची एक फिक्स व्हॅल्यू आपल्याला दिली आहे, ते कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट बाहेर घ्या अल्फा नॉट. इंटिग्रेशन ऑफ टी, टी होणार आहे बाळांनो टी स्क्वेअर बाय 2. ओके, तुम्हाला हा इंटिग्रेशन मधला बेसिक रूल माहित असेल. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन असेल तर आपण असं करतो ना, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. सेम टी ची पॉवर काही नाही म्हणजे 1 आहे. सो टी रेस टू 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 टी स्क्वेअर बाय 2 प्लस बीटा इंटिग्रेशन ऑफ टी स्क्वेअर येणार आहे बाळांनो टी क्यूब बाय 3. ओके, सो लिमिट दिलेत आपल्याला, लिमिट पुट करूया 0 to 15, 0 to 15. सो ओके, सो लिमिट पुट करताना आपण काय करतो, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. सो टीच्या ठिकाणी एकदा 15 पुट करा, 15चा स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर अपॉन 2 प्लस बीटा के 15चा क्यूब मायनस के 0 क्यूब अपॉन 3. सो आता बाळांनो याच्यामध्ये याच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या व्हॅल्यूज पुट करूयात आपण. अल्फा नॉटची व्हॅल्यू दिलेली आहे 20. सो 20 ओके 15 स्क्वेअर ओके 225 बाय 2 प्लस ओके बीटाची व्हॅल्यू आहे 8. 15 क्यूब 8 15 क्यूब डिवाइडेड बाय 3. ओके, सो हे होणार आहे 10 म्हणजे 2250. 15 क्यूब 225 इंटू 15 इंटू 8 दॅट इज 9000 होणार आहे. सो 11,250 कुलोम असा ऑप्शन आहे का बघा. येस ऑप्शन आहे. ओके, सेकंड ऑप्शन आहे तसा. सो दिस इज द आन्सर. नेक्स्ट ओके, नेक्स्ट टाइप नंबर 4 एरिया अंडर द कर्व. आता बाळांनो जसं की आपण बघितलं डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपण स्लोप फाइंड केला, तसं इंटिग्रेशन म्हणजे काय असतं, एरिया अंडर द कर्व. मग उद्या असं होऊ शकतं की मला एक ग्राफिकल क्वेश्चन दिलाय करंट वर्सेस टाइमचा अशा पद्धतीनं, आणि मला विचारलेला आहे चार्ज. सो मी काय करणार आहे की याचा फक्त एरिया फाइंड करणार आहे. सर हा जो एरिया आहे कर्वच्या अंडर, सो एरिया अंडर कर्व gives charge. ओके, सो आयडिया क्लिअर करण्यासाठी लगेचच याचं एक एक्झाम्पल आपण बघूया. येस, सो इथे क्वेश्चन डोळ्यासमोर दिसायला तुम्हाला. याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, करंट वर्सेस टाइमचा ग्राफ दिलाय.
ओके, ज्यावेळी टाइम 0 होता त्यावेळी काहीतरी करंट आहे आय नॉट दिसतोय आपल्याला. जसा टाइम वाढत जाईल ओके टी नॉट तसा करंट कमी होत गेलेला आहे. सो त्यांना पुन्हा काय पाहिजे आहे, चार्ज पाहिजे आहे बाळांनो, चार्ज इन अ गिवन टाइम इंटरवल. एक आपल्याला टाइम इंटरवल दिलेला आहे त्यांनी ओके 0 to t0/2 मध्ये त्यांना करंट पाहिजे आहे. ठीक आहे की मग ज्यावेळी टाइम t0/2 आता t0/2 0 to t0/2 मध्ये येणार त्यावेळी काहीतरी करंट असणार, याला म्हणूया आपण आय प्राईम ओके, त्यावेळी आय प्राईम. सो आत्ताच आपण बघितलं ज्यावेळी एखादा ग्राफिकल क्वेश्चन मिळणार त्यावेळी आपल्याला काय करायला पाहिजे, एरिया काढावं लागेल. सो ह्या ग्राफचा एरिया काढायला पाहिजे. टाइम लिमिट 0 t0/2 दिलंय त्यांनी. सो हा वाला एरिया काढायला पाहिजे आपल्याला, हा वाला एरिया. हा वाला एरिया म्हणजे बाळांनो ट्रॅपेझियम आहे आणि ट्रॅपेझियमचा एरियाचा फॉर्म्युला काय असते, एरियाचा 1/2 सम ऑफ पॅरलल साइड्स into distance between parallel sides. आता पहिल्यांदा सगळा डेटा अवेलेबल आहे का बघूया आपण. 1/2 कॉन्स्टंट आहे, काय प्रॉब्लेम नाही. ओके, सम ऑफ पॅरलल साइड्स, इथं पॅरलल साइड्स मध्ये एक पॅरलल साइड आहे आय नॉट सर आणि दुसरी पॅरलल साइड ही आहे दॅट इज आय डॅश, आय प्राईम अजून अवेलेबल नाही. डिस्टन्स बिटवीन पॅरलल साइड्स अवेलेबल आहे का, आहे सर, हे डिस्टन्स अवेलेबल आहे t0/2 - 0 दॅट इज t0/2. सो आपल्याला दुसरी पॅरलल साइड काढावी लागेल. कशी काढता येईल, यस सिमिलर ट्रायंगल वापरू शकतो आपण. सिमिलर ट्रायंगलचा यूज करा. मी असं लिहू शकतोय सर, आय नॉट अपॉन टी नॉट इज इक्वल टू आय प्राईम अपॉन I naught upon T naught is equals to I prime upon T0/2. So here will I naught upon T naught is equal to 2 I prime upon T naught. T naught cancel. So I prime मला मिळालं सर I naught/2. yes, म्हणजे दोन पॅरलल साइड्स आपल्याला लागणार होत्या, त्यातली एक अवेलेबल होती आय नॉट वाली, ही वाली अवेलेबल नव्हती. सो आपण ती पहिल्यांदा फाइंड केली दॅट इज आय नॉट/2. आता व्हॅल्यूज पुट करूयात. सो हे होईल 1/2 आय नॉट प्लस ही वाली साइड आय नॉट/2 इंटू डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल साइड्स दॅट इज t0/2. सो हे आलं बाळांनो 1/2 I naught plus I naught/2 that is a 3 I naught/2 into t0/2. So हे होणार आहे 2 into 2 4, 4 into 2 8, 3 I naught t0/8. This is the answer. Okay. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की फक्त I is equals to Q/T हा जो काय बेसिक वाला टर्म आहे, बेसिक वाला फॉर्म्युला आहे, याच्यावरती सुद्धा 4 टाईपचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. टाईप नंबर 1 मध्ये आपण बघितलं की स्ट्रेट फॉरवर्ड एक चार्जचं इक्वेशन देतील, ॲव्हरेज आणि इन्स्टंटेनियस करंट वगैरे विचारतील. नंतर आपण बघितलं ग्राफिकल क्वेश्चन, डेरिव्हेटिव्ह घेतलं, डेरिव्हेटिव्ह मी स्लोप, सो ग्राफचा स्लोप काढला. नंतर आपण बघितलं की इंटिग्रेशन, आणि इंटिग्रेशन म्हणजे असतं एरिया अंडर द कर्व. सो टाईप नंबर 4 मध्ये आपण एरिया अंडर द कर्व बघितलं. दॅट्स इट फॉर द टुडेज lecture. We'll meet in the second lecture. Thank you.